हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? मनापासून स्वागत आहे तुमचं स्वाद या चॅनलमध्ये. सकाळ सकाळची आमची घाई गडबड सुरू झालेली आहे स्वयंपाकाची. आमच्या खानावळीमध्ये मस्त आज आहे अंडा भुर्जी. चला तर पाहूया आमच्या खानावळीमध्ये कशी बनते अंडा भुर्जी. पायासाठी मी असा छान असा 1.5 ते 2 किलो कांदा असा बारीक चिरून घेतला आहे. गॅसवर कढई ठेवल्यात, त्यात थोडंसं जिरा आणि ओली मिरची टाकली आहे. छान दोन्ही पण असं लाल झालेलं आहे. आता यामध्ये आपण कांदा ॲड करूया. आपण कांदा ॲड करून घेतला आहे. कांदा छान याला आपण परतून घेऊया. दररोज आमच्याकडे काहीतरी व्हरायटी वेगळ्या असते. म्हणजे संडेला व्हेजवाल्यांना पनीर, स्वीट काहीतरी, आणि नॉनव्हेजवाल्याला चिकन असते. बुधवारी आमच्याकडे अंडा करी असते, शुक्रवारी अंडा भुर्जी असते, आणि गुरुवारचं आमच्याकडे पुरी भाजी आणि स्वीट काहीतरी आम्ही देतो त्यात. आणि एरवी पावभाजी, मिसळ वगैरे भरपूर आमच्याकडे व्हरायटी असते मुलांना जेवण्यासाठी. कारण दररोज तेच चपाती भाजी खाऊन कंटाळतात मुलं, म्हणून दररोज काहीतरी वेगळं द्यायचा प्रयत्न करत आहे आम्ही. आणि भाजी म्हणाल तर दररोज आम्ही वेगवेगळ्या भाज्या बनवतो. मार्केटमध्ये जे अवेलेबल मिळतील आम्हाला भाज्या, ते आम्ही भाज्या बनवतो. भाजीपाला, मेथीची भाजी, सर्व भाज्या आम्ही बनवतो. हेच आहे आपल्याकडे, मुलं टिकून राहावे, आपला व्यवसाय चांगला चलावा, आणि त्यांना पण पैसे देत आहेत तर त्यांचं पण मन पण भरलं पाहिजे आणि पोट पण भरलं पाहिजे. आणि सगळे मेडिकल फील्डचे मुलं आहेत आमच्याकडे, त्यामुळे त्यांना सगळं जेवण व्यवस्थित लागतं. त्यामुळे वेगवेगळं आमच्याकडं काही ना काही असतं. आज आहे अंडा भुर्जी. आज आपण 30 लोकांसाठी अंडा भुर्जी बनवत आहोत. त्यामध्ये मीठ ॲड करूया, चवीप्रमाणे मीठ. छान आपण मिक्स करून घेऊया. कांदा जास्त भाजू पण द्यायचा नाही आणि जास्त कच्चा पण ठेवायचा नाही. थोडंसं आणखी एक 2-3 मिनिट आपण याला आणखी परतून घेऊया. आपण कांदा परतून छान त्याच्यामध्ये लाल तिखट, हळद आणि गरम मसाला ॲड केलेला, आणि ते कांद्यामध्ये मिक्स करून त्यामध्ये मेथीची भाजी चिरून आपण अंडे टाकलेले आहेत. काही प्रॉब्लेम आल्यामुळे मी तुम्हाला पूर्ण दाखवू शकले नाही. मस्त असं आपण अंडे टाकून आता छान असं मिक्स करून घेतलं आहे. आणखीन 1 मिनिटभर आपली भुर्जी तयार होते. पहा, नेहमी तुम्ही कांदा वगैरे घालून भुर्जी करता, परंतु आपण आज यात मेथीची भाजी ॲड केली. खूप मस्त लागते मेथीची भाजी याच्यात टाकल्यामुळे. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा, आणि कशी लागली तुम्ही पण करून खा, आणि कमेंटद्वारे एकदा नक्की सांगा की कशी लागली तुम्ही मेथी टाकल्यावर अंड्याची भुर्जी. तुम्ही कांदा नाही टाकला तरी पण चालेल. तुम्ही मेथीची भाजी आणि अंडे टाकून केली तरी खूप मस्त लागते. पालक टाकून केली तरी खूप मस्त लागते अंडा भुर्जी. आज मी मेथीची भाजी टाकून कांदा पण टाकला आहे, मेथीची भाजी पण टाकली आहे. मस्त अशी आपली अंडा भुर्जी तयार होत आहे. आणखीन 1 मिनिटभर याला परतून घ्यायचं, म्हणजे छान अशी आपली अंडा भुर्जी तयार होते. तुम्ही कशा पद्धतीने करताय कमेंटद्वारे नक्की सांगा. माझी पद्धत कशी वाटली कमेंटद्वारे ते पण नक्की सांगा. पहा, तयार झाली आपली मस्त अशी भुर्जी. मस्त चमचमीत अगदी. पहा तुम्ही पण किती मस्त दिसत आहे. आणि चव तर खरंच खूप टेस्टी ही भुर्जी तयार झालेली आहे. पहा तयार झाली आपली भुर्जी, अप्रतिम चवीची अशी मस्त अशी मेथीची भाजी टाकून आपण ही भुर्जी तयार केली. पहा कशी वाटली रेसिपी कमेंटद्वारे नक्की सांगा. आणि तुम्ही पण या खायला, आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.